गुरु मात पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहज स्वागत. आज निरूपणाचा 112वा भाग आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. पाषाण आख्यान योग वासिष्ठमध्ये आपण ऐकतो आहोत. या पाषाण आख्यानात आपण आतापर्यंत बघितलं वसिष्ठ ऋषी. मला हे वारंवार पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय कारण लिंक तुटते. एवढं मोठं आख्यान आहे, त्याच्यात नेमकं कुठे कुठे काय काय चाललंय हे लक्षात येत नाही आणि म्हणून ती पूर्ण गोष्ट ही सुरुवातीपासून सांगावी लागते. तर वसिष्ठ ऋषींनी कधी असा संकल्प केला की आपण एकांतात ध्यान करावं. ते आकाशात कुठेतरी जाऊन बसले आणि त्यानंतर तिथे त्यांचं ध्यान झाल्यावर त्यांनी एका स्त्रीचा आवाज ऐकला. त्या स्त्रीने सांगितलं की ती एका ब्रह्मांडातली, एका शिलामध्ये एक ब्रह्मांड आहे, तिथली ती आहे. वसिष्ठ ऋषी तिच्यासोबत तिथे गेले. त्या स्त्रीचं म्हणणं होतं माझे पती माझ्याकडे लक्ष देत नाही. तर तिथे गेल्यानंतर मग तिच्या पतीला, म्हणजे त्या ब्रह्मांडाचा जो ब्रह्मदेव आहे, त्याला वसिष्ठ ऋषी भेटले आणि मग लक्षात आलं की ही जी स्त्री होती ही त्या ब्रह्मदेवाचा संकल्प, त्याची जी इच्छाशक्ती होती, तो वासना म्हणू आपण त्याला, त्या वासना रूपाने ती अस्तित्वात आली होती. आणि ब्रह्मदेवानी सांगितलं की आता माझा या ब्रह्मांडाचा कल्पांत जवळ आलेला आहे, आता याचा प्रलय जवळ आलेला आहे, त्यामुळे मी माझी वासना याच्यातून काढून घेतोय, म्हणजेच हिचं सुद्धा नाश होईल, हीच वासना आहे. त्यामुळे ही आता आत्मज्ञानाच्या शोधासाठी तुमच्याकडे आली होती. त्यानंतर त्या ब्रह्मांडामध्ये सगळा जो उत्पात आपण त्याच्याबद्दल ऐकलं ते सगळं झालं. तिथे ते ब्रह्मांड पूर्णपणे नष्ट व्हायला आलं. ते नष्ट व्हायला आल्यानंतर तिथे आपण बघितलं रुद्राचा एक अवतार हा दाखल झाला. त्या रुद्रासोबत तिथे त्याचीच एक छाया म्हणून काली ती पण आली आणि नंतर ती काली तिने सगळं जे प्रत्यक्ष या जगाचं स्वरूप आहे ते तिथे दाखवलं. ती स्वतःच वेगवेगळे रूपं घेऊन कार्य करत असते आणि तिच्यामध्येच सगळे ब्रह्मांड, तिच्यामध्ये सगळे जीव, देव, दैत्य जे कोणी असतील, सगळ्या प्रकारचे प्राणी
हे सगळं काही तीच होती. आणि त्यानंतर मग ती सुद्धा जेव्हा तिचं नृत्य करता करता ती जेव्हा रुद्राच्या जवळ गेली तेव्हा त्या रुद्रामध्ये ती विलीन झाली. आणि ह्या रुद्रानी पण नंतर पुढे जे काही ब्रह्मांडामध्ये उरलेलं होतं, म्हणजे ब्रह्मांडाचे जे दोन शकलं होते, दोन भाग, खालचा आणि वरचा, त्यांनाही दोघांनाही ओढून घेतलं आणि हळूहळू त्याचा स्वतःचाही आकाशामध्ये लय झाला. हे सगळं संपलं. हा रुद्र म्हणजेच हे अम, तो जो अहम आपण म्हणता येईल तो अहम, आणि ही काली म्हणजेच त्याची इच्छाशक्ती, की मी काही करावं, ती जी शक्ती आहे, इच्छाशक्तीची आहे ती. आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण होतं. हे सगळं सांगितल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी मग त्या शिलेमध्ये बघितलं, तिथे त्यांना अनेक ब्रह्मांड दिसले. त्यांनी स्वतःच्या आतमध्ये बघितलं, आपल्याही स्वतःच्या शरीरामध्ये अनेक अवयवांमध्ये त्यांना असेच कितीतरी ब्रह्मांड निर्माण होताना, स्थिर असताना, त्यांचा अस्त होताना, असं सगळं त्यांनी बघितलं. आणि हे झाल्यानंतर मग ते सगळं काही बघून आपल्या कुटीकडे परत आले. ते ज्या ठिकाणी आकाशात त्यांनी स्वतःची ती झोपडी ठेवली होती तिथे येऊन बघता तर त्यांना एक सिद्ध तिथे दिसला. आणि त्या सिद्धाने असा विचार केला असेल की तिथे एक शरीर होतं, पण ते शरीर शवासारखं होतं, डेड बॉडीसारखं होतं. तर त्या सिद्धाने असा विचार केला असेल की इथे कोणीतरी तपस्येसाठी आलं आणि त्याचं शरीर संपलं, म्हणून त्याने ते शरीर काढून टाकलं आणि तो स्वतः तिथे समाधीमध्ये बसला. वसिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं की यांनी असा विचार केला असेल. ते म्हणाले की जाऊ द्या, आता माझं काही काम नाही, मी आपला देवलोकात जातो, सप्तर्षी लोकात परत जातो. वसिष्ठ ऋषींनी असा संकल्प केल्याबरोबर ती झोपडी गळून गेली, कारण तिला आधारच राहिला नाही, कुठला संकल्पच राहिला नाही. आणि ती झोपडी मग तिथून पडली. मग त्यांनी त्या सिद्धाशी संपर्क केला, त्याला भेटले आणि त्याला स्वतःची भूमिका सांगितली, सिद्धांनी स्वतःची भूमिका सांगितली आणि दोघेही आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर वसिष्ठ ऋषी देवलोकांमध्ये आले. देवलोकात आल्यानंतर ते सूक्ष्म शरीराने असल्यामुळे त्यांना कोणीही तिथे बघू शकत नव्हतं, ओळखू शकत नव्हतं. तर त्यांनी असं म्हटलं की माझी स्थिती एखाद्या पिशाच्यासारखी झाली होती, की मी लोकांना बघायला जातो, बोलायला जातो, पण कोणाला मी दिसत नाही. आणि त्याच्यावरती श्रीरामांनी या पिशाच्य योनीबद्दल प्रश्न विचारला आणि वसिष्ठ ऋषींनी आपण काल जी चर्चा केली की पिशाच्य कसे असतात, काय असतात, त्यांचे स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण काल चर्चा केली, ते बघितलं. आता तिथून पुढे काय झालं, तर अशा स्थितीमध्ये वसिष्ठ ऋषी असताना त्यांनी देवलोकात ते होते आणि त्यांच्या लक्षात आलं की इतका काळ मी या सगळ्यांना सांगतोय मी आहे, माझ्याशी बोला, पण कोणाच्या मी लक्षात येत नाही. तेव्हा अचानक त्यांना लक्षात आलं की अरे, मी तर सत्य काम आहे, सत्य संकल्प आहे, त्यामुळे मी जी जी काही इच्छा करतो ती तर पूर्ण होते. आणि मग मला एवढा मी त्रास कशाला करून घेतोय, एवढा जीवाचा आटापिटा का करतोय, किंवा देवांनी मला बघावं किंवा काय करावं, म्हणजे मी एवढा हाका मारतोय पण लक्षात येत नाही. मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आता मी असा संकल्प करतो की देवांनी मला बघावं. असा संकल्प त्यांनी केल्याबरोबर ते सगळे जे काही आजूबाजूचे देव होते त्यांना वसिष्ठ ऋषी दिसायला लागले आता. आणि त्यांना बघितल्यानंतर मग त्यांचा व्यवहार सगळीकडे व्यवस्थित व्हायला लागला. ते लोकांशी बोलणं वगैरे जे काही असतील ते सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. पण त्याचा पुढचा परिणाम असा झाला की ज्यांना वसिष्ठ ऋषींचं हे सगळं इतिहास माहिती नव्हता, त्यांच्यासमोर हे वसिष्ठ ऋषी असे अचानक प्रकट झाले. मग कोणाला वाटलं की हे पृथ्वीवरून अचानक आलेले आहेत म्हणून त्यांना पार्थिव वसिष्ठ असं म्हटलं. कोणीतरी त्यांना असं सूर्याच्या किरणामधून बघितलं म्हणून त्यांना तेजस वसिष्ठ म्हटलं. कोणाला तरी असं वाटलं की नाही, अचानक हे वाऱ्यातून आल्यासारखे दिसतात, वायूमधून आले आहेत म्हणून त्यांना वात वसिष्ठ असं म्हटलं. आणि कोणी त्यांना पाण्यातून येताना बघितलं म्हणून त्यांना वारी वसिष्ठ असं म्हटलं. वारी म्हणजे पाणी. अशा प्रकारे त्यांचे हे सगळे वेगवेगळे नावं तिथे प्रसिद्ध झाले. आणि या सगळ्या याच्यामध्ये कधी लोकांना ते अशा शरीराने दिसले, आधी भौतिक देहरूपाने दिसले, कधी ते स्वतः चिदाकाश म्हणून होते. आता वसिष्ठांच्या या गोष्टीनंतर श्रीरामांनी जो प्रश्न विचारणार होते तोच वसिष्ठांनी पण ताडला. त्यांनी पण तो सांगितला की असं असेल तर आज या सभेमध्ये सगळ्यांना मी कसा काय दिसतोय, मी कुठल्या शरीराने आहे.
तर वसिष्ठ म्हणतात की हा सुद्धा माझा संकल्पच आहे, मी तुम्हाला दिसावं, तुम्हाला उपदेश करावा, म्हणून मी तो सिद्ध माझा संकल्प केला की मी या लोकांना दिसावं, आणि म्हणून मी तुम्हाला तो दिसतो. तुमच्या दृष्टीने मी शरीर आहे, माझ्या दृष्टीने मी कायम चिदाकाशच आहे. ही जी काही सृष्टी आहे याच्यामध्ये आपण ज्या सृष्टीमध्ये असा एक आपला भाव ठेवतो की ही सृष्टी खरी आहे, हे दृश्य खरं आहे, ते तसा भाव केल्याबरोबर मग आपण आपली जी काही सगळी शक्ती आहे, सगळं बळ आहे, ते गमावून बसतो. मी देह आहे, मी शरीर आहे, ही भावना केल्याबरोबर आपलं सगळं जे काही सत्व असेल, तेज असेल, बुद्धी असेल, ह्यांचा नाश होतो. आणि त्याच्या उलटं जर केलं की नाही मी चिदात्मा आहे आणि ही भावना असेल, तर मग शरीर आणि या सगळ्या गोष्टींवरती विशेष असा परिणाम होत नाही. आपण कधी ध्यान करताना कधी किंवा कुठल्या कार्यामध्ये याचा थोडासा प्रयोग करून बघा की एखादा आपल्याला गोष्ट सहन होत नसेल, त्रास होत असेल, तर स्वतःला थोडं खोलात जाऊन त्या सूचना देऊन बघायच्या की नाही मला काही होणार नाही, मी तर शरीराच्याही पलीकडे आहे, मी असं आहे, मी तसं आहे. त्या भावनेतून सुद्धा आपलं बळ वाढतं, आपण बऱ्याचशा गोष्टी या सहन करू शकतो. तर त्यामुळे वसिष्ठ ऋषी म्हणतात की हा जो काही सगळा स्वतःच्या बद्दलचा जो खेळ आहे, तर यामध्ये लक्षात घे की इथे काहीही कधी मरत नाही, काही जिवंत राहत नाही. मी जिवंत आहे किंवा मी मेलो आहे, ही जी काही कल्पना आहे ही फक्त अज्ञानीच, आपलं ज्या चित्त अज्ञानात असतं तेव्हाच त्याला होते. प्रत्यक्षात आपण कधीही नाश पावत नाही. आणि आपण हा अनुभव घेतलेला आहे की आपलं चित्त जशी कल्पना करेल त्या प्रकारेच आपल्या सगळ्या आपल्याला अनुभव येत राहतो. मुळात ही जी काही चित आहे, जी शक्ती आहे, ती कधीही नाश पावत नाही. ती सगळं काही अनुभव घेत असते, तीच हा संसार बघते, परंतु तिला प्रत्यक्षात काही होत नाही. जे काही अनुभव घेईल तीच अनुभव घेत असते. त्यामुळे हे सगळं काही आपल्याला म्हणजे वेगवेगळे विषय हे दिसत असले, आपल्याला देश किंवा ठिकाण, काळ, या सगळ्या गोष्टींचे जरी अनुभव असले, तरी ही चित, ही जी आपली चेतना आहे, ही स्वतःपासून अजिबात ढळत नाही. ह्या सृष्टीमध्ये आपण जे जे काही बघतो ते सगळंच विचित्र आहे. ह्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे भेद असतात, मुळात सगळं काही एकाच चैतन्याने भरलेलं आहे. परंतु हे सगळे जे काही भेद असतात, ते जे काही भेद आहेत ते या केवळ आपल्या दृष्टीभ्रमामुळे असतात. आणि इथे आपण असंही बघतो की एकासाठी विष असेल तर दुसऱ्यासाठी ते अमृत असतं. एखाद्याला एखादी गोष्ट खरी वाटते, दुसऱ्याला ती गोष्ट खोटी वाटते. त्यामुळे जसं जसं आपण कल्पना करतो तसा तसा अनुभव आपल्याला येत राहतो. त्याचं एक साधं उदाहरण, आणि जे मी नेहमी मनाच्या शक्तीबद्दल सांगितलं आहे, की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जसा विचार करू त्या प्रकारची ती व्यक्ती घडत जाते. त्यामुळे आपला संकल्प तसा असतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही माझी रिॲक्शन आहे, पण ही रिॲक्शनच्या ऐवजी जर कधी तसा संकल्प म्हणून बघितलं की अरे ही रिॲक्शन सुद्धा संकल्प आहे. म्हणजे अमुक एक व्यक्ती खराब आहे असं आपली प्रतिक्रिया असते, असं आपण सांगतो की त्याच्या वागण्यावरून मला असं वाटलं की नाही काहीतरी गडबड आहे. हा जो विचार आहे हा विचार संकल्प सुद्धा असतो. म्हणजे आपल्याला मी पूर्वी म्हटलं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला कसं त्याचं स्वरूप हवं आहे जसा संकल्प करावा. की एक व्यक्ती माहिती आहे, वरच्या वरती आपल्याला वाटतं सहज की नाही याचं काहीतरी गडबड आहे, परंतु आपल्याला चांगली हवी असेल ना तर स्वतःला सांगावं, वारंवार मनात तसाच विचार करावा की नाही व्यक्ती खूप चांगली आहे, खूप छान मार्गावरती आहे, किंवा जे काही आपल्याला भावना हवी असेल तशी, तो बदल तो निश्चित घडून यायला मदत होते. त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन आपल्याला दिसायला लागतं. आणि तो संकल्प आपला मात्र तसा असला पाहिजे. आपण जसा संकल्प करू तसाच आपल्याला अनुभव येतो. तसेच कर्म आपण करतो, त्या कर्मानुसार आपल्याला तसेच फळं पण मिळतात. आणि त्या प्रकारे आपण सतत आपल्या या कर्माच्या फळांच्या मागे धावत असतो. वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे काही संसार सागरात माणूस हा जो काही गोंधळ चालला आहे, त्या गोंधळामुळे त्याचं मनुष्याचे दिवस हे सतत त्याला सुद्धा न कळत जात असतात. आपणच बघा, आपलं आयुष्य हे आपल्या लक्षातही येते, हळूहळू हळूहळू रोज एक एक दिवस निघून जात असतो, कळतही नाही की अरे काय चाललेलं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की ह्या गोष्टीमुळे कधीतरी आयुष्य संपणार आहे हे लक्षात घ्यावं, केव्हाही अचानकही संपू शकतं. त्यामुळे सगळा वेळ, सगळा आपली शक्ती ही ज्ञानीपुरुषांसोबत राहणं, श्रेष्ठांसोबत राहणं, सत्संग करणं, ह्या गोष्टीसाठीच त्याचा उपयोग करावा. याच्यात अजिबात
दिरंगाई करू नये, अजिबात डिले करू नये. नाहीतर करू पुढच्या रविवारी, करू उद्या, करू नंतर, पुन्हा कधीतरी वेळ मिळेल तेव्हा, हां, असं होतं. वसिष्ठांनी फार छान वाक्य म्हटलं आहे, आयुष्याचा काही भरोसा नाही. अनेकांच्या बाबतीत हे बघितलं. कधीतरी अचानक साक्षात्कार होतो की अरे आता मला याच्यातून सुटायचं आहे, आता बस झालं. आणि जेव्हा हा साक्षात्कार होतो त्यावेळेस फार उशीर झालेला असू शकतो. असो, श्रीरामांनी कुठलाच विषय सोडायचा नाही असं ठरवलेलं होतं. त्यांनी म्हटलं की तुम्ही मनुष्यांच्या बाबतीत तर सांगितलं की जप, तप, ध्यान, धारणा आणि हे सगळं आत्मज्ञान वगैरे या सगळ्या गोष्टींनी आम्ही शास्त्र, सत्संग यांनी स्वतःच्या म्हणजे मनुष्यांच्या बाबतीत ह्या जीवनातला आणि पारलौकिक परलोकातलं हे सुद्धा यांच्यासुद्धा व्याधी दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही मार्ग सांगितले. परंतु हे जे काही किडे असतात, कृमी, कीटक, पतंग इत्यादी जे कोणी असतील, पक्षी, प्राणी, पर्वत, ह्यांचा नाश, यांच्या दुःखाचा नाश हा कुठल्या उपायाने होतो? त्यांनाही दुःख होत असतात. पहा म्हणजे केवढी करुणा आहे. त्यांना माहिती होतं की ह्या योग वासिष्ठाच्या सगळ्या इथे जे काही ऐकणारे आहेत, या सभेत जे कोणी आहेत ते सगळ्याच प्रकारचे आहेत. दृश्य, अदृश्य म्हणजे पिशाच्यांच्या बाबतीतही त्यांनी विचार केला. इथे सगळ्याच प्रकारचे लोक असतात, जे दिसत आहेत ते आणि जे प्राणी आहेत. कारण आठवत असेल वैराग्य त्यांचं प्रकरण, जेव्हा वैराग्य संपत आलं, वैराग्य प्रकरण संपत असताना इथे वर्णन केलंय की सगळी सृष्टीच, चर अचर सगळेच जण एकदम स्थिर होऊन ते सगळं ऐकत बसले होते. घोडे सुद्धा किंकाळायचे थांबले होते, ते आपल्याच ठिकाणी स्थिर होते पाकशाळेमध्ये. जे कोणी प्राणी पक्षी असतील ते सुद्धा एकदम चुप्प बसले होते, कारण हे काहीतरी सांगतायत वसिष्ठ आणि श्रीराम. तर म्हणून त्यांच्या बाबतीतही कदाचित श्रीरामांना एक थोडंसं अशी भूमिका असेल की यांचाही उद्धार व्हावा, यांच्या बाबतीतही काय असेल तर ते कानावर पडावं. दुर्दैवाने त्यांच्या बाबतीत काही नाही. वसिष्ठांनी जे काही सांगितलं त्याची समरी जर असेल तर ती थोडक्यात ही आहे की त्यांच्या बाबतीत काही विशेष करता येत नाही. आणि हे जर लक्षात येत असेल तर आता मनुष्य देह आहे ना, काय करायचं ते आत्ताच करा. नंतर माहित नाही पुढे कुठला जन्म मिळेल आणि काय मिळेल आणि तिथे काही करता येईल की नाही करता येईल. त्यामुळे जे काही आत्ता शक्य असेल ते करा. कारण श्रीरामांनी विचारलं की ह्या जातींचा दुःखाचा नाश हा जर होत नसेल तर मग त्यांचं जीवनच अशक्य होईल, ते जिवंत कसे राहतात. वसिष्ठांनी सांगितलं की हे श्रीराम, हे जे काही आहेत हे सगळे आपल्या भोगाला, त्यांना जे काही त्यांचे कर्माची फळं आहेत त्यासाठी ते आपल्या आपल्या दशेमध्ये राहत असतात. त्यांना जे काही त्यांच्यासाठी उचित असेल, अनुकूल असेल अशा स्थितीत ते राहतात. यामध्ये अगदी परमाणू किंवा महापरमाणू इतका बारीकसा जीव सुद्धा, म्हणजे आज आपण त्याला व्हायरस म्हणा, नाही तर आणखी मायक्रो व्हायरस किंवा आणखी काही असेल, हे सगळे जे सॉरी व्हायरस नाही, त्याला काय म्हणता येईल, बॅक्टेरिया म्हणा, की जे अतिशय बारीक जीवजंतू असतील अशांना सुद्धा त्यांच्या साठी योग्य अशी सुखाची अपेक्षा, सुख मिळावे अशी इच्छा असते. आणि त्यांना जेव्हा तशी सुख मिळतात तर ते मिळाल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो आणि ते त्यांनी तृप्त होतात. त्या छोट्याशा गोष्टीच्या आशेने ते खूप मोठं दुःखसुद्धा सहन करत असतात. त्याच्यात पुढे तो विषय आलेला आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आणि पूर्वी याचा जो आनंद हा भाग आपण जो बघितलेला आहे, मुळात आनंद काय आहे तर तो एक अनुभव आहे आणि ती एक संकल्पना आहे माझ्या दृष्टीने. गुलाबजाम खाल्ला म्हणजे आनंद होतो. आता हा आनंद होतो म्हणजे काय, तर मला तो खाल्ल्यामुळे काहीतरी छान वाटतं, हे जे खाल्ल्यानंतर छान वाटेल ही जी कल्पना आहे ना, ती अगोदरच आलेली असते. तो गुलाबजाम खाणं हे निमित्त होतं, अनुभव हा माझ्या आतमध्येच असतो. हा जो आनंदाचा अनुभव आहे हा सगळ्या सृष्टीमध्ये सगळ्यांमध्ये सारखाच आहे. का? कारण तो जो आनंद आहे तोच त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. हे सगळ्यांकडेच आहे. जेव्हा आपला अगदीच ढोबळ मानाने म्हणायचं झालं तर जेव्हा आपला जीव, ज्याला आपण त्या परमात्म्यापासून वेगळा आहे, तो जेव्हा त्या परमात्म्याशी एकरूप होतो, काही क्षणापुरती का होईना, तो जो अनुभव आहे तो आनंद असं म्हणता येईल फार फार.
आता हा आनंद सगळ्या प्राण्यांमध्ये सारखा आहे, कारण काय आहे तर तोच परमात्मा सगळीकडे स्वतः अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे एखाद्या किड्याने थोडंसं काहीतरी त्याला मिळालं तर ते मिळाल्यानंतर त्याला जो अनुभव येतोय, जो आनंद होतोय, आणि आपला आनंद आपल्याला खूप मोठं काही मिळाल्यानंतर किंवा छोटंसं मिळाल्यानंतर हे जे काही अनुभव असतात हे सारखेच असतात, कारण ते स्वरूप त्या आपल्या स्वस्वरूपाशी, आपल्या त्या परमात्म्याशी एकरूप होत असतं. म्हणून वसिष्ठ ऋषी सांगताहेत की ह्या सगळ्या जीवांना त्यांना जे काही सुख मिळतात, तो जो काही त्यांना आनंद मिळतो, त्यांना तोच खूप मोठा पुरुषार्थ वाटतो, तेवढ्यानेच ते तृप्त होतात. आपण सुद्धा आपले जे काही भोग असतात त्याच्यामध्ये आपली इच्छा असते. त्या प्राण्यांच्या बाबतीत आणि आपल्यामध्ये फरक काय आहे, तर आपल्याला बहुतेक सुख हे सहज मिळवता येतात. प्राण्यांमध्ये तसं नाही आहे, त्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यांचाही जीव स्वतःमध्ये त्या सगळ्या कार्यामध्ये प्रचंड मग्न असतो आणि त्यांना खूप कष्ट मिळाल्यानंतर कदाचित थोडंसं सुख मिळत असेल, कारण त्यांच्यामध्ये जे काही दोष असतात, काम, क्रोध, मद, मोह जे काही असतील, तर ह्या दोषांचं प्राबल्य, हे दोष मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना ते सुखसुद्धा जेव्हा मिळवायचं असेल तर त्याच्यात येणाऱ्या अडचणी खूप या मोठ्या वाटायला लागतात. परंतु त्यांची त्याविषयी आसक्ती, मला हे मिळालंच पाहिजे, त्यासाठी जी काही त्यांची तडफड असते ती सुद्धा जास्त असते. आणि आता ही जास्त आहे हे कशावरून, त्या ब्रह्मदेवाने हे जे काही ब्रह्मांड हे सगळं केलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकासाठी हे लावून ठेवलेलं आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा असतेच, मनुष्य असू द्या, प्राणी असू द्या, प्रत्येकासाठी त्यांनी काही ना काही असेल, त्या सगळ्यांना भोगप्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न करावे असं एक नियम त्या ब्रह्मदेवाने केला. आता आपल्याला जर खायचं असेल तर आपल्याला पटकन मिळून जातं, परंतु ही जी काही मुंगी असेल, एक उदाहरण इथे मुंगीचं दिलेलं आहे, तर मुंगीला सगळं काही करण्यासाठी कितीतरी वेळ द्यावा लागतो. म्हणजे आपण एक जाऊन पटकन डिशवरून काहीतरी घेतलं, परंतु मुंगीचा तिथे कितीतरी वेळ या सगळ्या प्रकारात जात असतो. त्याच्यामुळे त्यांची जी तडफड चाललेली असते या सगळ्या गोष्टींसाठी, ते अतिशय दीर्घकाळ सतत चालते आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी एखादा प्रयत्नानंतर काही मिळालं तर मिळालं. इथे तिमी नावाचा एक अतिसूक्ष्म जीव सांगितला, म्हणजे तो अगदी महापरमाणू सारखा त्याचं स्वरूप म्हटलेलं आहे. जेव्हा त्याला काही मिळवायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर गरुड सुद्धा जेवढा घाई करत असतो तेवढ्या घाईप्रमाणे गरुडासारखी घाई असते. शक्ती नसते की गरुड जेव्हा एका झेपेमध्ये किंवा एका उड्डाणामध्ये कुठे जात असेल, तसं या तिमीला शक्य नाही, परंतु त्याची घाई जी असते ती त्याच्या गरुडासारखीच असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये हा जो काही सगळ्यांमध्ये मी आणि माझं हा जो भाव असतो तो त्यांच्यामध्येही आहे, आपल्यामध्येही असतो. आणि ह्याच्यामुळेच सगळेजण आपल्याला जे मला योग्य आहे त्याच्या एखादा विषय दिसला, जसं गुलाबजाम, पुन्हा तो गुलाबजाम बघितल्यानंतर मला असं वाटतं की अरे वा, याच्यात मजा आहे, छान आहे, आणि त्या सुखापायी मी पुन्हा 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 गुलाबजामकडे ओढला जातो. तसंच यांच्या बाबतीत सुद्धा हे जे प्राणी आहेत त्यांनाही कशा तरी सुख वाटतं आणि त्या सुखासाठी ते सारखे तिकडे धावत असतात. आपण जसं आपलं जीवन व्यतीत करतो, की एक गोष्ट मिळवावी, ती टिकवावी, ती मिळवण्यासाठी भांडणं करावी, जे काही संघर्ष करावा, हे सगळं मी आणि माझं या प्रकारामध्ये जसं आपण आपलं जीवन घालवत असतो, त्याचप्रमाणे हे कृमी कीटकसुद्धा त्यांचं जीवन या सगळ्या गोष्टींमध्ये घालवतात. त्याच्यातही त्यांचं जीवन हे व्यस्त राहतं. हे कृमी कीटक आणि पशुपक्षी या सगळ्यांनाच जसं आपल्याला आपल्या शरीराचा नाश दुःखद वाटतो, आपल्याला मृत्यूची भीती असते, तशी त्यांना सुद्धा मृत्यूची भीती असते. ही गोष्ट आपण बघितली असेल की अनेक प्राणी, साधा पक्षी घ्या, त्या पक्षाकडे जर आपण असं धावून गेलो तर त्याला लगेच तो घाबरून उडून जातो, त्याला सुद्धा जीवाची भीती असते. छोटासा किडा असेल, त्याला नुसतं असं बोटाने अडवलं तरी त्याला लगेच जीवाची भीती वाटते. म्हणजे भीती हा प्रकार सगळ्या प्राण्यांमध्ये, त्यांनाही आपलं जीव, त्या जीवाशी अटॅचमेंट असते. गंमत बघा की ज्या अवस्थेत ते आहे ती अवस्था अशी काही खूप आनंदाची अशातला प्रकार नाही. कदाचित हा विषय पुढेही येईल की ज्या अवस्थेत आहे, अगदी घाणीमध्ये असलेला एखादा किडा असेल, त्याला बाहेर काढलं आणि त्याला थोडंसं टोचायला गेलं तर त्याला आता मुक्ती मिळते आहे, आपल्याला या घाणीतून पुढे कुठेतरी कदाचित चांगल्या ठिकाणी जाऊ शकू, अशी आशा किंवा असा विचार त्याच्या ठिकाणी नसतो. त्याला पुन्हा तिथेच जाऊन राहायचं असतं. जीव हा केवढा प्रिय असतो.
आपल्या बाबतीतही म्हटलं आहे, आपलं शरीर, मी तो मागे श्लोक म्हटला होता, अंगम दलितम पलितम मुंडम, की सगळं शरीर थकून गेलं आहे, दात पडले आहे, टक्कल पडला आहे, शरीरामध्ये नुसती थरथर थरथर अशी आहे, पण तरीही जगण्याची आशा काही सुटत नाही. एखाद्या व्यक्तीला म्हटलं, अरे सोड, इतकं खराब झालेलं शरीर आहे, चांगलं छानसं, हा मिळाली मुक्ती तर ठीक आहे, नाही तर एखादं छानसं टवटवीत शरीर मिळेल, पुन्हा पोड कौतुक होईल, पुन्हा सगळं सुरू होईल, तर हे शरीर सुटत नाही. ही जी मृत्यूची, काय म्हणतात त्याला, मृत्यूच्या बाबतीतचा हा जो विचार आहे ना, हा फार विचित्र आहे. आणि इथून सुटायचं म्हटलं तरी सुटत नाही, काहीतरी चांगलं मिळेल हे सांगितलं तरीही सुटत नाही. जे आहे तेच, का काय माहिती नाही, काहीच कारण त्याचं कळत नाही. आपण पूर्वी मृत्यूबद्दल फार सविस्तर हे केलं होतं. असो, ह्या प्राण्यांमध्ये फक्त जी गोष्ट नसते आणि मनुष्यामध्ये असते. मनुष्याला कसं की हाव आणि त्याच्यामध्ये आणखी आणि प्रगती करणं वगैरे, हा जो भाव आहे प्रगतीचा, तो भाव या प्राण्यांमध्ये नसतो. म्हणजे मी आणखी काम केलं तर मी मॅनेजर होईल, नंतर काम केलं तर मग डायरेक्टर होईल, असल्या असल्या कुठल्याही कल्पना त्यांच्याकडे नसतात. त्याच्यामुळे त्यांना जे जसं मिळेल, ज्या ज्या क्षणी ते मिळेल तिथे ते घेतात. असं पॉझिटिव्हनेस की हे माझं, ते त्याचं वगैरे, असंही काही प्रमाणात असतं, पण अगदीच खूप आहे अशातला भाग नाही. तर हे जे काही सगळ्या गोष्टी असतात या प्राण्यांमध्ये, या मनुष्यांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. परंतु दुःख हे आतून आणि बाहेरून दोन्ही प्रमाणात असू शकतं. आपल्याला माणसांच्या बाबतीत दुःखांचं काय खरं बोलायलाच नको. काही कारण नसताना विनाकारण बसल्या बसल्या कुठला तरी विचार करायचा आणि त्यांनी स्वतःला दुःखी करून घ्यायचं, म्हणजे हे आतून होणारं दुःख. मागच्या याच्यात मी म्हटलंय, आपले दुःख हे मानसिक दुःख जास्त असतात. परंतु हे पशु वगैरे असतील, जसं बैल घ्या किंवा आणखी कोणी, तर यांचे दुःख आतून आणि बाहेरून दोन्ही आहे. आतून त्यांना दुःख होत असतं की हे काय वाटायला आलं मला, असं काय करावं लागतं आहे, आणि बाहेरून पुन्हा ती आरूची टोचणी असेल किंवा आणखी नाकात वेषण घालून त्याला ओढत असतील, हे सगळे प्रकार शरीर आणि मन दोघांचे दुःख त्यांना सहन करावं लागतं. दोन्ही बाजूने ते पराधीन होऊन खेचले जात असले तरी ते त्याच्यातून सुटण्यासाठी समर्थ नसतात. आपण कदाचित एखाद्या काउन्सिलरकडे जाऊ, डॉक्टरकडे जाऊ, काही करू, त्यांना असं स्वतःहून काही करावं असं नसतं. त्यांना केवळ भोग आणि भोग आणि भोग एवढेच आहे. म्हणून पुन्हा सांगतो, या जीवनात प्रयत्न करा. मनुष्य आहात, नशीबवान आहात. नंतर माहित नाही काय होईल. तर काही बोलता येत नाही, सांगता येत नाही. जे आहे ते मुकेपणाने सहन करा. आणि असं म्हणतात ना, जनावरच बिचारी मुकी, कोणी हाका कसंही न्या, जसं कराल तसं करणं भाग आहे. तिथे आपलं दुःख कोणाला सांगता येत नाही. असो, याच्यात नंतर वसिष्ठ ऋषींनी जसं प्राण्यांचं सांगितलं, पक्ष्यांचं सांगितलं, तसंच त्यांनी वनस्पतींचंही सांगितलं आहे. वनस्पतींमध्येही त्यांनी म्हटलं की इथे जे कोणी छोटे कोमल वृक्ष असतात त्यांना सुद्धा, जसं आपल्याला किडे चावले, डास चावले तर त्रास होतो, ढेकूण चावला तर त्रास होतो, तसंच ह्या कोमल अंकुर फुटलेल्या, कोमल असलेल्या या सगळ्या पानांना, वृक्षांना, झुडपांना म्हणा, त्यांना सुद्धा अतिशय त्रास होतो. आणि ते मात्र कोणाला तो भय ते सांगू शकत नाही, पण भय मात्र त्यांच्यामध्ये असतं. अनेक वैज्ञानिकांनी झाडांच्या बाबतीत हे प्रयोग केलेले आहे. आणि साधारण एक प्रयोग असाही सांगितला आहे की एकाच खोलीत, दोन वेगवेगळ्या खोलींमध्ये किंवा एकाच खोलीत एक झाड ठेवलं, एक माणूस येऊन खूप आरडाओरडा करायचा त्या तिथे, हा माणूस पुन्हा आला तर त्या झाडाची रिॲक्शन ही वेगळी असायची. एक माणूस यायचा, तो खूप तारीफ करायचा त्या झाडाची, त्याच्यावर प्रेमाची भाषा करायचा, तर त्या झाडाची रिॲक्शन वेगळी असायची. हे वैज्ञानिकांनी त्याच्या प्रयोगांमध्ये हे सिद्ध केलेलं आहे. तर तसं त्यांना भीतीही असते, त्यांना जो काही त्रास होतो कीटक आणि या सगळ्या गोष्टींचा, तर त्याचंही वर्णन इथे केलं आहे की त्यांना सुद्धा या गोष्टींची भीती असते. त्याच्यानंतर जर पुढची अवस्था म्हणजे जे वृक्ष असतात त्यांच्याबद्दलही सांगितलं आहे. ते सांगण्यापूर्वी वसिष्ठ ऋषी म्हणतात की मनात जर काही असे विक्षेप नसतील, वेगवेगळे विचार नसतील, तर मग स्वतःमध्ये स्थिर राहणं, आनंदी राहणं हे सगळं शक्य आहे. आणि हा जो भाव आहे, हा आनंद, ही जी भावना आहे, ही क्रीडामध्ये असू द्या, नाही तर अगदी स्वर्गाचा राजा इंद्र त्यांच्यामध्ये असू द्या, सगळ्यांमध्ये ह्या भावना सारख्याच आहेत. मगाशी मी जसं म्हटलं की सुख आणि दुःखाचे अनुभव, आनंद, वासना या सगळ्यांमध्ये ते तशाच्या तशाच असतात. त्या कोणामध्ये काही कमी, म्हणजे त्यांच्यामध्ये तुलना करता येईल अशातला प्रकार नाही आहे. फक्त मुक्तीची पॉसिबिलिटी, शक्यता ही मानवाला आहे.
बाकीच्यांना मात्र जे आहे त्याच्यातच त्यांना सगळं जगावं लागतं. जे काही दुःख असेल सुख असेल ते सेम असतात. आता हे असं का असेल तर मी पुन्हा तेच म्हटलं की हे जे फिलिंग्ज आहेत सुखाचे असू द्या नाही तर दुःखाचे असू द्या, ह्या ज्या भावना आहेत त्या भावना म्हणजेच ते आपल्या चैतन्याचा तो स्वतःचा अनुभव. कारण त्याला त्या भावनेला त्या अनुभवाला तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी मोजू शकत नाही. मला आनंद खूप झाला किंवा थोडासा आनंद झाला असं म्हणणं हा एक खरं विपर्यास आहे. आनंद आनंद असतो, तो कमी झाला की जास्त झाला असा मोजता येत नाही. हा त्याचा काळ कदाचित म्हणता येईल की एखादा माणूस आनंदी झाला तो 2 तास आनंदी राहिला, 4 तास आनंदात राहिला आणि एखाद्या वेळेस 10 मिनिटच आनंदात राहिला असं म्हणता येऊ शकेल. परंतु आनंदाचा अनुभव जो आहे तो अनुभव मात्र तो आहे तसाच असतो. त्याच्यानंतर त्यांनी हे जे काही मोठे वृक्ष असतात, पर्वत असतात, पाषाण असतात त्यांच्याबद्दलही सांगितलं की यांची अवस्था ही केवळ एखादी जी गाढ झोपेत असतात तशासारखी आहे. त्यांच्यामध्ये स्वतःची वासना ती असतेच, पण ती वासना पूर्णपणे स्थिर असते, झोपल्यासारखी असते. त्याच्यामुळे त्यांना तिथून पुढे काहीही करता येत नाही. जे काही त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव असतो की मी असा आहे, या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत ते तसेच राहतात. फक्त काही विशेष पर्वत ज्यांना विभूती म्हणून वर्णन केलं आहे, मेरू पर्वत असेल, हिमालय पर्वत असेल, हे मात्र सगळे सदा त्याला काय म्हणता येईल समाधीमध्ये स्थित असतात, त्यांच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. आणि बाकीच्यांना वृक्ष पर्वत या सगळ्यांमध्ये अशी कल्पना नसते, त्यांना जग वगैरे या गोष्टीचाही अनुभव नसतो, कारण ते अतिशय गाढ झोपेत असल्यासारखे असतात आणि त्यांची चेतनाही तीसुद्धा झोपेतच असते. ते फक्त त्या आहे त्या स्थितीतच स्थिर राहतात. इथून पुढे वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाचं ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्यांनी ह्याही गोष्टीचा विचार केला की आपला आत्मा हे जगाचं स्वरूप हे कसं आहे याच्याबद्दलही त्यांनी वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलं की लोक म्हणतात जग आहे आहे आहे. आता हे खरंच आहे की नाही याच्याबद्दल जर विचार करायचा असेल तर एक वेळ विश्वास ठेवता आला असता की हे खरंच या जगातल्या ज्या काही वस्तू बघतो त्या आहेत. परंतु त्यांच्या अस्तित्वाबद्दल जेव्हा खोलात जाऊन विचार केला जातो, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल की हे खरंच आहे का, चला मला एक लहान बाळ दिसलं, आता हे बाळ म्हणजे नेमकं काय आहे, ह्या बाळाचं स्वरूप काय आहे, याच्याबद्दल जर विचार करत करत गेलो तर नंतर लक्षात येतं की हे सगळं खरं दिसायला दिसतं पण प्रत्यक्षात काहीच नाही आहे. त्या कल्पनासुद्धा आपोआप या नष्ट व्हायला लागतात. प्रत्यक्षात आपल्या हाताला कुठलंही त्याची सिद्ध होत नाही की हे आहे म्हणून. एखादी गोष्ट आहे नंतर नाही, कधी असते कधी नसते, हे सगळे जर प्रश्न विचारायला लागलो तर ह्याबद्दल कुठलंही निश्चित असं उत्तर मिळत नाही. त्यामुळे इथे एक जी कल्पना मांडलेली आहे आणि हा अगदी सुरुवातीलाच योग वसिष्ठच्या आपण हा विषय घेतला होता, या जगातल्या कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायला लागलो आपण, त्याला म्हणतात कारण आणि कार्य. कार्य म्हणजे काय, जे दिसतंय ते घटना आणि ज्याच्यामुळे झाली ते कारण. त्या सगळ्या कारणाकडे जर शोधायला गेलो की कशाचं कारण काय होतं, कशाचं कारण काय होतं, असं जेव्हा शोधायला लागू ना तेव्हा असं लक्षात येतं की एका लिमिट नंतर कुठलंच काही कारण सापडत नाही. सगळंच काही जे असेल ते शून्यच आहे. मग शून्यातून तर काही निर्माण होत नाही. त्याच्यामुळे जे काही दृश्य दिसतं, ज्या काही पदार्थ दिसतात जगामध्ये ते सगळे नाहीच, हेच तिथे निश्चित होतं. आता हे कसं, तर त्याच्यावरती त्यांनी एक थोडंसं विवेचन त्यांचं आहे, मांडलंय त्यांनी स्वतःचं मत, आणि आपण ते लॉजिक, ते आर्ग्युमेंट्स एक एक बघूया. वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे जे काही साकार जग आहे हे निराकारपासून झालं असं जर म्हटलं तर तसं काही शक्य नाही. आपण या सगळ्या गोष्टी बघतो आणि हे कशापासून झालं हे जेव्हा आपण शोधत जातो तर आपल्याला उत्तर मिळत नाही. मग जर मूळ जे आहे ते जर शून्य असेल तर त्या मुळापासून हे अशून्य, हे काहीतरी जे दिसत आहे असं होणं शक्य नाही. कुठल्याही गोष्टीला काहीतरी मुळात कारण पाहिजे, त्यामुळे हे दिसत नाही. बरं, याच्या मागे कुठल्या तरी गोष्टीचं बीज असेल, जसं आपण एखादं झाड बघतो, त्या झाडाचं बीज असतं, त्याच्यापासून झाड निर्माण होतं. या संपूर्ण क्रिएशनचं बीज काय आहे, कशाचं ते बी कशाचं आहे, कुठे आहे, तर तेही सापडत नाही. त्यामुळे तेही दिसत नाही.
त्यानंतर एखादी गोष्ट होण्यासाठी काहीतरी त्याला कारण लागतं. म्हणजे सहज आपण अन्न शिजवायचं म्हटलं तर आपल्याला पाणी लागेल, गॅस लागेल, नुसतंच तांदूळ आणले आणि ते शिजवले असं होत नाही. तसे हे सगळं घडण्यासाठी सुद्धा जे काही सहकारी कारण लागतं, त्याला मदत लागते, जे काही बाकीच्या गोष्टी लागतात, त्या गोष्टींचाही कुठेही असं दिसत नाही की आहेत म्हणून. आठवत असेल मी हा प्रश्न विचारला होता की ह्या जगामध्ये पूर्ण जेव्हा सगळं शून्य होतं आणि त्याच्यामध्ये हे ही पृथ्वी निर्माण झाली किंवा आणखी काही झालं, त्याला लागणारं मटेरियल आणलं कुठून? हे दगड धोंडे पाणी वगैरे कुठून तरी आणले असतील ना, तेव्हाच असतील. नसतील, कोणी म्हटलं की पूर्वीच होते, तर पूर्वी आले कसे काय? त्याच्या अगोदर काय होतं? कशातून आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे कुठेही मिळत नाहीत. त्यानंतर ते म्हणतात की हे जे काही आपण आपल्या चित्ताबद्दल म्हणतो, तर ती सुद्धा केवळ अनुभव आहे. अनुभव आणि असणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. मी स्वप्नाचा अनुभव घेतला, मला स्वप्नामध्ये खूप छान काही काही गोष्टी दिसल्या, पण त्या प्रत्यक्षात आहेत का? नाही. किंवा एखादी गोष्ट आहे असा अनुभव येणं आणि त्या प्रत्यक्षात असणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. त्यामुळे ते सुद्धा होऊ शकत नाही. बरं, असं म्हटलं की हे पंचमहाभूतं त्यांच्यापासून या गोष्टी बनलेल्या आहेत, तर पंचमहाभूतं स्वतःच हे अतिशय अस्थिर असतात, चंचल असतात. मग तसं म्हटलं पंचमहाभूतांपासून बनलं आहे, तर या सगळ्या नद्या पर्वत हे सुद्धा आपल्या आपल्या ठिकाणी इकडे तिकडे हल्ले असते, त्यांच्यापासूनही काही हे सगळं होणं शक्य नाही. ईश्वराच्या इच्छेमुळे झालं असेल, ईश्वराच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झालं अशी कल्पना असेल, तर तसंही नाही. कारण ईश्वराला अशी इच्छा का व्हावी? आणि जर त्याला काही इच्छा होत असेल तर त्यांनी काहीतरी त्याच्या मागे लॉजिक वापरलं असेल, किंवा सहज म्हणून केलं असंही नाही, कुठली बुद्धी न वापरता केलं अशातले प्रकार नाही. त्यामुळे जे काही इथे सगळं व्यवस्थित दिसतंय, तर ते कोणी केलं असेल तर त्याच्या मागचं कारण ते सुद्धा आपल्याला सापडत नाही. मग असं जर असेल तर वसिष्ठ ऋषी हे म्हणतात की तुम्ही हा प्रश्न असा विचारू शकता की हे कुठल्याही कारणामुळे हे जग निर्माण झालेलं नाही, याला निर्माण करणाराही कोणी नाही. हे जर सगळं आम्हाला समजवत आहात, पण मग हे आम्ही जे सगळं आपल्या शरीरासह इतक्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी बघतोय, सगळ्या लोकांना बघतो आहे, मग हे आम्ही कशा स्वरूपाचे आहोत? हे जे काही नाही आहे, जे नसलेलं जग आहे, या नसलेल्या जगामध्ये आम्ही दिसतो ते कसे? तर त्याचं उत्तर असं आहे की हे सगळं काही चिदात्मा ह्याच स्वरूपामध्ये स्थिर आहे. जसं स्वप्न असतं तसंच हेही आहे. ब्रह्मदेवानी जो ब्रह्मदेव आहे स्वतःच, तोच या परमात्म्याचा, त्याचाच एक संकल्प, त्याचंच स्वप्नमय शरीर, आणि या ब्रह्मदेवानी पुढे जे स्वप्न बघितले त्याचे म्हणून आपण असे अनेक शरीरं, आणि हे सगळं काही त्यांनी बघितलं, एकामधून एक अशा अनेक गोष्टी निर्माण होत जाव्या. त्याप्रमाणे हे ब्रह्मदेवाचं सगळं त्यांनी निर्माण केलेलं, एकानंतर एक झालेलं सगळं स्वप्नमय आहे. प्रत्यक्षात इथे काहीही निर्माण झालेलं नाही. स्वतः ब्रह्मदेव हाच काल्पनिक आहे, असत्य आहे, आणि तो सत्य असल्यासारखा वाटतो. मुळात तो स्वतः त्या मूळ तत्वाहून, त्याचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्याहून वेगळा नाही. त्यामुळे हे जे काही आपण बघतो हे सुद्धा प्रत्यक्ष काहीही नसून सगळं काही स्वप्नमय आहे. त्याच्यानंतर वसिष्ठांनी मग ज्या चिदाकाश ज्याला म्हणतो की ठीक आहे, सगळं मूळ जर तेच असेल, चिदाकाश रूप असेल, तर त्या चिदाकाशाचं स्वरूप काय, त्याचं वर्णन काय? आपण अनेक वेळा हे वर्णन सगळं ऐकलेलं आहे. तसं दोन विचारांच्या मधला जो आपला अनुभव असतो तो चिदाकाश म्हटलेला आहे. किंवा आपली नजर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याच्यामधला जो अनुभव असतो तो सुद्धा अनुभव हे चिदाकाश म्हटलेला आहे. जेव्हा काहीही उरत नाही, सगळंच नष्ट होतं, आणि जे काही उरतं त्यावेळेस त्याला चिदाकाश म्हटलं आहे. असे चिदाकाशचे अनेक त्यांनी इथे वर्णनं वसिष्ठ ऋषींनी केलेली आहेत. आणि ह्यानंतर मग आपण पुढे चिदाकाशाचं वर्णन झाल्यानंतर एक फार मोठं आख्यान, त्याला अविद्या आख्यान असं म्हटलं आहे, त्याचं वर्णन केलं. वसिष्ठ ऋषींनी जेव्हा हे सगळं सांगितलं, ब्रह्माचं स्वरूप, ब्रह्मांडाचं स्वरूप किंवा या सगळ्या चिदाकाशाचं स्वरूप, तर श्रीरामांनी त्यांना प्रश्न विचारला की ठीक आहे, जे काही जाणून घ्यायचं आहे ते केवळ हे एकच आहे, परंतु ह्याच्यामध्ये हे एवढा जो सगळा भ्रम निर्माण झाला आहे, ही जी काही अविद्या निर्माण झालेली आहे, हे सगळं काही शून्य आहे. तर ही अविद्या माया आपल्याला अनुभवाला येते, आणि ज्यांना ज्ञान आहे ते समजतात की ही सगळी अविद्या आहे. परंतु जे अज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीने ही अविद्या कशी आहे, तिचं स्वरूप कसं आहे? आणि त्याचं उत्तर देताना वसिष्ठ ऋषी सांगतात
की अविद्या ही या विद्ये इतकीच, म्हणजे जे ज्ञान आहे आणि अज्ञान आहे दोघांचंही स्वरूप हे तेवढंच आहे. जेवढं ब्रह्मांड किंवा जेवढं ब्रह्म तेवढीच अविद्या. तर त्याची एक छानशी गोष्ट त्यांनी सांगितली आहे आणि हे फार मोठं अविद्या आख्यान आहे. अनेक प्रकरण आहे त्याचे. आपण ते सगळे नंतर बघू. योग वासिष्ठमधला हा सगळा शेवटचा भाग आहे. हे अविद्या आख्यान संपल्यानंतर एक छोटीशी गोष्ट आणखी येईल आणि त्याच्यानंतर मग योग वासिष्ठ हे साधारण हा ग्रंथ समाप्तीपर्यंत आपण पोहोचू. तर उद्यापासून आपण अविद्या आख्यानला सुरुवात करू. विपश्चित राजाची फार सुंदर कथा आहे आणि ही कथा पण अशीच माझ्या दृष्टीने सगळ्या आतापर्यंतच्या जेवढ्या कथा ऐकल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या कथांमध्ये सगळ्यात कॉम्प्लेक्स गोष्ट ही आहे. म्हणजे उद्या मला सांगताना पहिल्यांदा या गोष्टीचं एक रूपरेषा द्यावी लागेल की असं असं होणार आहे. कारण त्या गोष्टीमध्ये जर आपण चालत गेलो ना तर थोड्या वेळाने एखाद्या भूलभुलैयामध्ये गेल्यासारखं आपल्याला वाटेल की अरे मी कुठून सुरुवात केली आणि कुठे पोहोचलो हे लक्षातच येणार नाही. इतक्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. तर ठीक आहे, आपण ते मी प्रयत्न करेल तुम्हाला व्यवस्थित हात धरून शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा. बघू आपण कसं होतं. ठीक आहे, तर आज इथे थांबूया. उद्यापासून आपण अविद्या आख्यानला सुरुवात करू. जय श्रीराम, जय गुरुदेव. ह्या आजच्या प्रकरणावर एक पुन्हा विनंती करेल, मात्र आवाहन करेल की ह्या जीवनाचं सार्थक करा. जेवढं जोर लावता येईल तेवढा लावून चांगल्या गोष्टी करत राहा. आपल्याला गुरूंची कृपा आहे. काही केलं होतं म्हणून इथे आलोय. म्हणजे आपण अचानक आलो, आपण अचानक मानव झालो, अचानक योग वासिष्ठला आलो असं नाही. पूर्वी काहीतरी चांगले कर्म केले होते म्हणून इथपर्यंत पोहोचला होता आणि त्या चांगल्या कर्मांचा आदर म्हणून तरी चांगल्या गोष्टी करा. त्यासाठी प्रयत्न करा. सतत ज्ञान, सेवा, साधना, सत्संग याच्यात राहा. ठीक आहे, काही प्रश्न आहेत? नाही, चला छान. एक हां, बोला पुष्पावतीजी. अनम्यूट करा स्वतः. हा सर, नमस्कार. नमस्कार. सर, मला एका शब्दाचा अर्थ हवाय सर. ककुत्स्थ कुलोत्पन्न. वसिष्ठ म्हणाले ककुत्स्थ कुलोत्पन्न रामा. बरोबर. तर ते त्याच्या कुळातलं काकुत्स हे कुळ आहे ना. रामरक्षेमध्ये हे आहे, काकुत्स पुरुष पूर्ण कौशल्य रघुत्तमा, असा रामरक्षामध्ये उल्लेख आहे काकुत्सचा. बरोबर आहे. हो, तेच त्यांचं कुळ आहे त्यांचं काकुत्स. हो सर, लक्षात आलं. सर धन्यवाद. हा, मंगलाजी बोला. अनम्यूट करा. हा सर, आपण बोललात की आपल्यावर एखादी व्यक्ती चांगली वागत नाही तर तिच्याबद्दल आपण मनामध्ये चांगल्या भावना ठेवायच्या. म्हणजे पॉझिटिव्ह, ती चांगली आहे, चांगली वागते. एका वेळेला एकच व्यक्तीबद्दल ठेवायचं की अनेक व्यक्तींबद्दल? तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यावरती आहे. मुळात काही ठेवू नका, मन रिकामं ठेवा. पण जर असं वाटत असेल की नाही एखाद्या बद्दल करायचं असेल तर सकारात्मक भावना चांगली असावी. ज्यांच्याशी आपला जास्त संपर्क येतो, जे आपल्याला त्रासदायक वाटतात त्या बाबतीत. नाहीतर थोडं स्वतःला आणखी अपग्रेड केलं तर कोणाबद्दलच काही विचार करायची गरज नाही. आपण आणि आपण बस तसे करता येईल. जय गुरु. जय गुरु. हा, ज्योत्स्ना ताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष चालू होते. मला एक प्रश्न असा होता की आपल्याला सगळ्यांना गुरूंचा आशीर्वाद लाभलाय, त्यामुळे आपण इथे आहोत. पण जे मनुष्य जन्मात आता आहेत त्यांनीही काही पूर्वकर्म चांगलं केलं आहे म्हणून ते आता मनुष्य जन्मात आहेत. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग या सगळ्यांना अध्यात्माची आवड का निर्माण होत नाही, हा माझा प्रश्न आहे. कारण काहीतरी पुण्यकर्म आहे, त्याशिवाय ही योनी आपल्याला मिळालेली नाहीये. बरोबर आहे ना? बरोबर.
मग अध्यात्माविषयी त्यांना खेचून खेचून का आणावं लागतं आपल्याला? कारण आपल्याला काहीतरी काम पाहिजे. नाही, परमात्मा तर आपल्यातच आहे, बरोबर. मग त्याची ओळख करून द्यायला आणि करून घ्यायला इतका वेळ लागतो का लोकांना? असं आहे, या सृष्टीत सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे कधी ना कधी, आज नाही उद्या होईल. जस्ट इमॅजिन करा ना, सगळेच मुक्त झाले तर कसं होईल? सृष्टीचा बॅलन्सच बिघडेल. आपल्याला काहीतरी काम करायचं आहे म्हणून ठेवले असतील, तसे असू शकेल. हो ना, तो एक भाव असू शकतो. प्रत्येकाचे आपले आपले कर्म आहेत, हे नियम ठरवलेले आहेत देवानी, तसं त्याप्रमाणे नियतीने त्याच्यामध्ये लोक फिट बसतात, त्याप्रमाणे होतं. माझ्याकडे यापेक्षा काही आणखी चांगलं उत्तर बघेल, विचार करून काही मिळालं तर. पण माझ्या मते हे आहे असं आहे. का तसे असतात, त्यांना बुद्धी का होत नाही, तर प्रत्येकाचं आपलं आपलंच जग असतं आणि ते त्याच्यात जगणं पसंत करतात. जसे किड्यांच्या बाबतीत म्हटलं ना, त्या किड्याला सुद्धा त्याला स्वतःचं जग सोडायचं नसतं, काय कसंही असतो त्याची अवस्था. तसे अनेक लोक आहेत, तुम्ही कितीही सांगा, तुम्हाला माहिती आहे की अरे हा दुःखात आहे, अरे याला याची गरज आहे, अरे याला हे कर रे, ते कर रे. आपल्यापैकी किती जणांच्या बाबतीत असेल, नवऱ्याला सांगतात अहो जाऊन कोर्स करा, कमीत कमी रोज सुदर्शन क्रिया करत जा. तो माणूस बायकोला सांगतोय की अगं थोडंसं शांत होईल, जरा कर. आपण कळकळीने सांगतो, पण त्यांना नाही पटत, तर नाही पटत. त्याला करणार काय? ती प्रत्येकाची वेळ यायची असते. कधीतरी ती बुद्धी होते, कधीतरी थकतात. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कंटाळा येतो, वैराग्य जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत चालू राहतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला असा प्रश्न पडला, म्हणजे की एकाच्या वशिष्ठ ऋषींच्या संकल्पामधून ती त्यांचं चिदाकाशात मध्ये त्यांचं ब्रह्मांड तयार झालं, त्यांची कुटी तयार झाली आणि त्यामध्ये तो दुसरे ऋषी जाऊन बसले. पण जेव्हा वशिष्ठ ऋषींनी तो संकल्प सोडला, तेव्हा ते सर्व डिस्ट्रॉय झालं, त्यांची कुटी वगैरे. आणि त्याचा इम्पॅक्ट हा त्या ऋषींवर झाला. जेव्हा की ते त्याच्या संकल्पामध्ये नव्हतंच, म्हणजे त्याचं जे ब्रह्मांड तयार झालं, त्या जो कोणी दुसरा ऋषी होता त्याचा संकल्प होता की मलाही वैराग्य आला आहे आणि मला हे अशी जागा हवी की जिथे मी स्वतः मला शोधतोय, किंवा तो बसला त्या कुटीमध्ये. पण बेसिकली एकाच्या संकल्पामधून पूर्ण ब्रह्मांड तयार होतं आणि त्या संकल्पामध्ये आपण जेव्हा ऍक्ट करत असतो, तेव्हा दुसऱ्याचा काही संकल्पामध्ये आपण आपला त्यामध्ये रोल नसूनही ते आपल्यावर इम्पॅक्ट करतं. म्हणजे जसं त्या ऋषींच्या संकल्पामध्ये विश्वामित्र हे कधी नव्हते, पण त्यांच्या कुटीच्या जाण्याने यांच्यावर फरक पडला. तसं अननेसेसरी किती साऱ्या संकल्पांमध्ये आपण येत असू, आणि ते पूर्वजन्मीचे, मागच्या जन्मीचे, असं म्हणजे आपल्या हातात तर काहीच नाही. तसं म्हटलं तर आपण संकल्प, जरी आता तुम्ही संकल्प केला की हा ग्रंथ मी लोकांना सांगतो, तर त्या संकल्पामधून हे सर्व ब्रह्मांड तयार झालं, किंवा हे सर्व वलय तयार झाले की ओके, करंजकर हे तयार करतील, व्हॉट एव्हर पीपल गॉट गॅदर्ड, आणि त्यांच्यातून ते हे निर्माण झालं हे सर्व जग. आणि आम्ही माहित नाही कसे त्यामध्ये ओढले गेलो नकळत. कारण मला माहित नव्हतं की तुम्ही हा ग्रंथ आहे, मला माहित नव्हतं तुम्ही हे होणार आहे, बट समहाव कसं तरी केव्हा तरी कुठेतरी इम्पॅक्ट येतो आणि घडत जातं, आणि आपला त्यावर काहीही कंट्रोल नसतो. सो कसं मग आपण म्हणजे कसं काय संकल्पच चांगले करू, वाईट करू, किंवा हेच असं घडायला पाहिजे, तसंही शक्य नाही की आपल्या संकल्पाप्रमाणे सर्व घडेल. तुम्ही बरंच कॉम्प्लेक्स प्रश्न विचारलाय. तुकडे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पहिलं तर वसिष्ठ ऋषींची कुटी ही कुठल्या वेगळ्या ब्रह्मांडात नव्हती, ती ज्या ब्रह्मांडात होती तिथेच होती. आणि त्याच्यामध्ये तो सिद्ध आला आणि त्यांनी तिथे त्याच कुटीमध्ये बसला.
आता ती कुठे तिथे कशी आली काय आली याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. किंवा एखाद्या म्हणजे आकाशामध्ये जर कुठे झोपडी असेल तर आणि त्याच्यात एक बॉडी आहे तर त्या सिद्धांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की इथे अचानक काही नसताना कसं काय आलं. आणि जर शरीर गेलं असेल तर मग ही झोपडी पण जायला हवी होती, कारण बिना आधाराने ती बांधलेली होती. पण शरीर आहे आणि आहे म्हणजे ते डेड बॉडी आहे, ती शरीर संपल्यासारखं आहे, परंतु तरी झोपडी आहे. तर याचा अर्थ काहीतरी असलं पाहिजे. ठीक आहे, असो. पण म्हणजे हे सगळे कॉम्प्लेक्सिटी ह्या केवळ जरतरच्या गोष्टी आहेत. पण तुमच्या आणि माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुठेतरी तुमचाही संकल्प होता की तुम्हाला ज्ञान मिळावं, आणि कुठेतरी माझाही संकल्प होता की हे योग वासिष्ठचा प्रचार करावा. आपण दोघं एक दुसऱ्यापर्यंत भेटलो. मलाही कधीतरी ज्ञान मिळावं, कधीतरी जीवनाच्या ज्या काही अडचणी आहेत माझ्या त्या मला त्रास देत असतील आणि त्याच्यातून सुटावं म्हणून माझ्या एका मित्राने मला हे पुस्तक योग वासिष्ठचं हातात दिलं. तर हे जे काही सगळे आपले संकल्प असतात ना, ते जसं समष्टी म्हणतो आपण, समष्टी भाव हा एकत्र यायला लागतो आणि त्याच्यामध्ये आपण सहज जोडले जातो. तर व्यष्टीभाव आपला असतो मला काहीतरी हवं, पण त्याच्याशी ट्यून होणारी गोष्ट ही समष्टी आपल्याला आणून देते. आणि म्हणून या योग वासिष्ठमध्येच जे सांगितलं आहे, जे द सिक्रेट म्हणून डॉक्युमेंटरी आहे त्याच्यात सांगितलं आहे, ओम शांती ओम नावाच्या सिनेमातली ती डायलॉग आहे की आपल्याला जेव्हा काही हवं असेल आणि आपली इच्छा असेल मनापासून, तर ही सृष्टी बरोबर ते रिसोर्सेस तिकडून शोधून आणून आपल्यासमोर करते. या जीवनात मी अनेकदा अनुभव घेतला आहे आणि इनफॅक्ट माझा जॉब सोडण्याच्या मागे ह्या गोष्टीची परीक्षा होती की चला इथे सांगितलं आहे ना की आपण मनापासून इच्छा करावी आणि आपल्याला जे पाहिजे ते बरोबर सगळे रिसोर्सेस मिळतात. तर ती परीक्षा मी ॲक्च्युली या ग्रंथाची परीक्षा जगतोय. म्हणजे हे माझ्यासारखा एखादा असेल आणखी असे निर्णय घेणारा की पुस्तकात दिलं आहे हे असं असं होतं, गुरु सांगतात की तुम्ही काय संकल्प करा त्याप्रमाणे गोष्टी होतात वगैरे, असे जे काही भावना असतील तर चला उरलेलं आयुष्य हे टेस्ट करू आणि निदान लोकांना छातीठोकपणे सांगू शकू की हा ग्रंथ खोटं नाही सांगत, हा ग्रंथ खरंच सांगतोय. गुरुवचन असतं ते सुद्धा खरंच आहे की तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, ज्या गोष्टी हव्या त्या तुमच्यासमोर येतील बरोबर. आणि याच्यातले जे काही नियम असतील ते पालन केले, म्हणजे आपण जसं 4 द्वारपालांबद्दल चर्चा केली होती की त्याच्यामध्ये सतत तो विचार आपल्यासोबत असला पाहिजे, आपलं स्वतःवर थोडंसं नियंत्रण पाहिजे, फोकस असणं आवश्यक आहे, समाधानी असावं, म्हणजे आतमध्ये विश्वास असावा की मला जे पाहिजे ते सगळं काही मिळेल, संतोष असला पाहिजे आणि त्या प्रकारच्या लोकांच्या सोबत राहणं, सत्संग असला पाहिजे. तर बरोबर तुम्हाला जे आयुष्यात हवं ते मिळतं. त्यामुळे तुम्ही आणि मी एकत्र येणं हा त्या समष्टीने केलेला एक आपला रोल, त्याची जी भूमिका होती त्या समष्टीची तिची की हे असं आहे, तिला तिकडे शिकायचं आहे, तिला ज्ञान हवं आहे आणि याला वाटायचं आहे, या दोघांना एकत्र आणा, हे होणार आहे. हे काही त्याच्यात वेगळं नाही. विद्याधरजींनी जे केलं ते माझा जो संकल्प होता की अरे मला अनेक लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर त्या परमात्म्याने त्यांना पाठवलं आणि मला त्यांच्या सगळ्या तणावमुक्त जीवनच्या ग्रुपसोबत जोडून दिलं. हे असं होणार आहे, हा नियमच आहे, तसा नियतीच तशी. म्हणजे डिझायर टू युअर इंटेन्स डिझायर टू गेट समथिंग गेट्स यू देअर. म्हणजे मग ती डिझायर कशीही असो, ती स्पिरिच्युअलिटीची असो किंवा ती मटेरियलिस्टिक गोष्टीची असो. मटेरियलिक गोष्टीची असू द्या. कोविडच्या काळामध्ये लोक दारूसाठी केवढे तडफत होते, हो ना. हे अगदी किती मला तो सांगत होता, 2000ची बाटली 10,000ला मिळते, ती कुठेतरी कुठला तरी धाबा आहे तिकडे जाऊन घ्यायची, त्या धाब्याच्या तिथे अंधारामध्ये गाडी पार्क करायची आणि नंतर त्यांना लक्षात आलं की तिथे एवढा मोठा अजगर होता. म्हणजे तुमची डिझायर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाते. बघा ना, मी कितीदा असे प्रसंग बघितलेले आहेत. तो दारू ज्याला प्यायची आहे तो असा आपला हळूच कुठेतरी जाईल, कोपऱ्यामध्ये बाटली काढेल, आणि हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी इथे आजूबाजूच्या परिसरात बघतो, इकडे स्लममध्ये किंवा आणखी कुठे, मला कारण वेगवेगळ्या निमित्ताने कुठे कुठे जातो, तर हे सगळे चित्र बघितलेले आहेत. ज्याला जे पाहिजे ते त्याच्यासमोर येतं. तुम्ही मनात कुठलीही वासना करा, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी समष्टी काम करते. तेवढी तीव्र इच्छा हवी. म्हणून आपल्या वासना तीव्र करण्यापूर्वी विचार करावा कुठल्या दिशेने घेऊन जायचं. करेक्ट. थँक्यू.
हा बोला बालकृष्णजी. जय गुरुदेव. अनम्यूट करा स्वतः. जय गुरुदेव. तुमचा आवाज थोडा मोठा करा, फार बारीक आहे. नाही, ऐकू नाही येत आहे. तुम्हाला येतोय का विद्यार्थी? ऐकू येतंय? नाही नाही, आवाज नाही येत, अजिबात नाही येत. थोडं काय झालं ते mute केलं. बरं ठीक आहे, तोपर्यंत नेहा त्यांचं ऐकू. जय श्रीराम, जय गुरुदेव. मगाशी त्या ताईंनी विचारला ना प्रश्न की सगळ्यांना असं योगवशिष्ठ ऐकावंसं का नाही वाटत वगैरे. तर योगवशिष्ठामध्ये सुरुवातीला आहे ना की मूळ माया जी निर्माण झाली, गुणक्षोभिणी माया, तिच्यामध्येच 3 गुण होते, सत्व, रज आणि तम. तर सत्वगुण वाढल्याशिवाय हे साधना करावी किंवा असं अध्यात्म ऐकावं, अभ्यास करावा अशी इच्छाच होणार नाही निर्माण. जोपर्यंत तमोगुण आणि रजगुण आहे तोपर्यंत नाही. सत्वगुण वाढेल तेव्हाच हे अशा इच्छा होतील. आणि हे सगळं परमेश्वरांनी त्याचा खेळ सुरू ठेवण्यासाठी निर्माण केलंय. कारण मी लहान असताना आईला प्रश्न विचारायची का माणसं वाईट का वागतात, तर आई म्हणाली की सगळीच माणसं चांगली झाली किंवा सगळीच माणसं वाईट झाली तर हे जग नष्ट होईल, त्याला तर हा खेळ चालू ठेवायचा आहे, असं लहानपणी ती सांगायची. मग मी विचारायची तिला की सगळ्यांच्या आवडी अशा वेगळ्या कशा असतात, तर ती मला सांगायची अगं असणारच ना, नाही तर एकच बाई सगळ्यांना आवडली तर कसं काय होईल, असं ती. म्हणजे मला आता असं वाटतंय की ती योगवशिष्ठच मला लहान असताना सांगायची तिच्या भाषेत. तिने तर काही अभ्यास नव्हता केला योगवशिष्ठाचा, पण हे वशिष्ठातलंच तत्वज्ञान ती मला सांगायची असं मला आता जाणवत येते. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. चला थांबूया. जय गुरुदेव. जय श्रीराम, जय गुरुदेव.